खारकोपरसुद्धा स्टेशन आहे। बाप रे, मुंबईमध्ये राहून मलाच माहिती नव्हतं की खारकोपर मुंबईला आहे। सो नमस्कार, मी कोकण कन्याचं स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये। व्लॉग बनवण्याचं कारण असं की मला पहिल्यांदाच समजलं की खारकोपर हे स्टेशन आहे। मला आतापर्यंत कोपर खैरणे माहीत होतं। आता मला यायचं होतं एका कामासाठी खारकोपरला, पण ते स्टेशन कुठे आहे, कसं जायचं, काय मला काही माहिती नव्हतं। आणि याच्यामध्ये मला ChatGPTने थोडीशी मदत केली आणि त्यानुसारच मी इकडे आलेली आहे। सो मला थोडंसं हे स्टेशन एक्सप्लोर करायचं होतं, कारण का माझ्यासाठी हे नवीन आहे, युनिक आहे, खूप भारी आहे आणि खूप मोठं आहे। आणि खरं म्हणाल तर ना, इकडे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता, म्हणजे राहायला पण येऊ शकता, कारण का शांत आहे सध्या तरी। आणि सध्या बाजूला तुम्ही बघताय पूर्ण डेव्हलपमेंट चालू आहे, इकडे सगळ्या बिल्डिंग्स बनत आहेत। म्हणजे काही वर्षानंतर मला वाटतं हे खारकोपर पूर्ण डेव्हलप होऊन सगळी वस्ती इकडेच राहायला येईल। आणि त्यावेळेस रेट तर इतके जास्त असतील ना, अनलिमिटेड। सो तुम्ही पण आत्ताच घेऊन ठेवा। माझ्यासारखे तुम्ही पण आहात का ज्यांना खारकोपर नवीनच कळलेलं आहे? म्हणजे माझी इतकी घाई झाली की मी ठाण्यावरून आली पहिल्यांदा नेरूळला, नेरूळवरून पुन्हा ट्रेन चेंज केली आणि नंतर आले मी खारकोपरला। सो माझ्यासारखं तुम्हाला जम्बलिंग होते का कोपर खैरणे आणि खारकोपर? सो मला तर हा नवीन एक्सपिरियन्स होता, खूप भारी ट्रॅव्हल झाला आणि जवळच आहे, इतकंही काही लांब नाही आहे। सो हा थोडासा मला युनिक वाटला हा स्टेशन, म्हणून मी एक्सप्लोर करते आणि माझ्या व्लॉगमार्फत तुम्हालाही दाखवते। सो तुम्ही पण हा व्लॉग नक्की पहा। पाठीमागे बघू शकता तुम्ही, खूप साऱ्या बिल्डिंग अंडर कन्स्ट्रक्शन्स आहेत। सो मुंबईकर तुम्हाला स्पेशली इन्व्हेस्टमेंट करायची आहे, राहायचं आहे, तर तुमच्यासाठी खारकोपर स्टेशन सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे। कारण इतकं शांत आणि इतका मोठा स्टेशन आहे की हळूहळू इकडे एवढी मोठी डेव्हलपमेंट होणार आहे ना, तर तुम्हाला आता सध्या घेता तुम्हाला कमी किमतीमध्ये इकडे तुम्हाला बिल्डिंग्स मिळतील, रूम्स मिळतील। कारण का प्रत्येकाचं स्वप्न असतं मुंबईमध्ये आल्यानंतर चांगल्या बिल्डिंगमध्ये, अपार्टमेंटमध्ये राहण्याचं, तर तुमच्यासाठी हा ऑप्शन खूप बेस्ट आहे। आणि स्पेशली सगळ्यात शांत, म्हणजे मी आली आहे ना, इकडे काहीच म्हणजे सध्या कोणी राहतंय की नाही हे सुद्धा माहीत नाही, पण एवढ्या बिल्डिंग अंडर कन्स्ट्रक्शन्स आहेत ना की तिकडे काही वेळानंतर खूप मस्त वसाहत होईल आणि खूप मस्त पब्लिक राहायला येईल। सो आतापासून तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर खूप बेटर होईल। आणि मी सुद्धा विचार करते, कारण मला खूप जास्त हा प्लेस आवडला आहे आणि मी खरंच कामासाठी आली होती, पण आल्या मला मी हे जे पाहिलं ना खारकोपर, हे पण माझ्यासाठी नवीन होतं। या सगळ्या बिल्डिंग्स बघितल्या, यासुद्धा माझ्यासाठी नवीन होत्या। सो त्यामुळे म्हटलं चला तुम्हाला हे दाखवावं। आणि स्पेशली मला हे स्टेशन खरं खूप जास्त आवडलं आहे, पण मला खूप जास्त जम्बलिंग झालं। तुम्हालाही हे स्टेशन माहीत होतं का याआधी हे मला सांगा। आणि स्पेशली अजून एक किस्सा सांगते तुम्हाला, ट्रेनमधून येताना आहे ना, मला खूप सारे स्टेशन्सची मी नावं बघित होती इंडिकेटरवरती, तर उरण हे एंडिंगला होतं, तर उरण मी ऐकलं होतं, पण हे खारकोपर खरंच मी सारखं यासाठी उच्चारते, मला नव्हतं माहीत। तुम्हालाही माहीत नसेल तर मला कमेंट करून सांगा, असेल तरीही कमेंट करून सांगा। आणि हे एवढं मोठं स्टेशन इतकं सुंदर आहे, इथे तुम्ही नक्की राहायला देखील या आणि इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्हाला ही जागा सगळ्यात बेस्ट आहे। छोटासा व्लॉग होता, नवीन होता, इंटरेस्टिंग होता, म्हणून तुमच्यासोबत शेअर केला। सो माझा हा व्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आणि रिअल इस्टेटमध्ये खारकोपर स्टेशनच्या बाजूला एवढ्या सुंदर रूम्स मिळत आहेत, तर तुम्ही गुंतवणूक नक्की करा। बाय बाय।